विद्यार्थी मित्रांनो, कॅपराउंड 4 चॉईस कोड फिलिंग प्रोसेस चालू झालेली आहे। अनेक विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं होतं। त्यासोबत कॅप 3 मध्ये खूप विद्यार्थ्यांनी बेटरमेंटसुद्धा केलेली आहे। अनेक विद्यार्थ्यांना कॉलेज लागलेले नाही। अनेक विद्यार्थ्यांच्या नावापुढे चॉईस इज नॉट अवेलेबल आलेलं आहे। तर त्या विद्यार्थ्यांनी नक्की कॉलेज कोड कसे टाकावे, कॉलेज कोड भरताना काय गोष्टी टाळाव्यात आणि काय गोष्टी करू नये, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो, आपण जे नवीन मुलं आहे, ज्यांनी असंख्य नवीन मुलांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे BSc नर्सिंग या कोर्ससाठी, तर त्या विद्यार्थ्यांना सगळ्यात अगोदर कॉलेज कोड टाकताना दोन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या ध्यानात ठेवाव्या लागतील। त्यामध्ये सगळ्यात पहिले म्हणजे की कॉलेज कोड टाकताना तुम्ही कोणते कॉलेज प्रेफर करायचे। आता बघा, तुमचे पर्सेंटाईल 40% खाली आहे, म्हणजे तुम्ही अगोदरच कॉम्पिटिशनच्या खूप खाली, हे तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल। तर त्यासाठी तुम्ही जे महाराष्ट्रामधील BSc नर्सिंगचे नवीन कॉलेज ओपन झालेले आहे, त्यांचे कॉलेज कोड जर तुम्ही टाकले तर तुम्हाला 100% नवीन कॉलेजवरती नंबर लागण्याचे चान्सेस वाढून जातात। आता तुमचे पर्सेंटाईल जर 40च्या जवळपास असतील तर तुम्ही जे जुनेसुद्धा कॉलेज आहे ज्यामध्ये वॅकन्सी अवेलेबल आहे, ठीक आहे, सीट मॅट्रिक्स येतील, तर त्या सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला कळून जाईल, तर मग आल्यानंतर त्यामध्ये तुम्ही कॉलेज कोड टाकू शकता। आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे जुने विद्यार्थी आहे, तर जुन्या विद्यार्थ्यांना अकॉर्डिंग टू पर्सेंटाईलनुसार तुम्ही कॉलेज कोड टाकू शकता। आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला होता की जे नवीन कॉलेज आहे त्यासोबतच जे जुने कॉलेज आहे त्यामध्ये भरमसाठ जागा रिक्त आहे, मग तुम्ही कोणतेही कॉलेज कोड टाका आणि कॉलेज लागेल असं नाही। तुम्ही शक्यतो तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या आजूबाजूतील जे काही पॉप्युलर कॉलेज आहे किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि जर काही नवीन कॉलेज आहे जे तुम्हाला जवळ पडत असतील, तर नक्की ते कॉलेज कोड टाकायला काही हरकत नाही। एकंदरीत तुम्हाला कॉलेज जर जवळ असेल तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल, तुमचे पैसे वगैरे सगळे वाचून जातील। आता ज्या विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटाईल आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्की कोणते कॉलेज कोड टाका, तर गव्हर्नमेंट कॉलेज कोड टाका, त्यानंतर सेमी गव्हर्नमेंट कॉलेज टाका, जेणेकरून त्यांना चांगले कॉलेज लागण्याचे चान्सेस वाढून जातात। एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, जुने विद्यार्थी असो किंवा नवीन विद्यार्थी असो, या दोन्ही विद्यार्थ्यांना कॉलेज कोड टाकताना खबरदारी म्हणून फक्त निवडक 10 ते 15 कॉलेज कोड टाकले गेले पाहिजे, एवढे तुम्ही ध्यानात ठेवावे। कारण त्यापेक्षा जर कोड तुम्ही टाकत असाल तर प्रॉब्लेम काय होतो की कॉलेज सिलेक्शनमध्ये एकंदरीत MS नर्सिंग CETचं जे सॉफ्टवेअर आहे ते तुम्हाला योग्य ते कॉलेज प्रोव्हाइड करत नाही, म्हणून मग तुमच्या नावापुढे चॉईस इज नॉट अवेलेबल आलेलं असू शकते, ठीक आहे। अशा खूप साऱ्या प्रॉब्लेम तुमच्या पुढे क्रिएट होऊन जातील। तर त्यापेक्षा निवडक 10 ते 15 कॉलेज टाका, ज्यामध्ये शक्यतोवर तुमच्या पर्सेंटाईलनुसार मागच्या वर्षी किंवा या वर्षी किंवा कॅपराउंड 3 मध्ये ते कॉलेज तुम्हाला अलॉटेड होऊ शकत आहे किंवा होणार आहे, अशी संभाव्यता असणारेच कॉलेज तुमच्या कॉलेज कोडच्या यादीमध्ये टाका। एकंदरीत तुम्हाला ही माहिती संपूर्ण साध्या सोप्या भाषेमध्ये आम्ही सांगितलेली आहे। जर तुम्हाला या व्यतिरिक्त काही माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सॲप चॅनल लिंकला जॉईन व्हा। तेथे झाल्यानंतर तुम्ही आम्हाला तिथं पर्सनल क्वेश्चन विचारू शकता। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।